वेलकम टू ई-लर्निंग एंड केबल नेटवर्किंग प्रोग्राम ऑफ लोकमान्य टिळक महाविद्यालय वनी, क्लास 11, subject English. Myself Rajendra Avari. In the previous period, we have seen the first part of the changing. On reaching the top was to a sense of gratitude to God, that after having failed 6 times, He has blessed me with fulfillment of the desire, and I have held so long. Below, all the hills and mountains look like God and Goddess to me. The plains below look like so many broken pieces of the map. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण या आधीच्या पिरियडमध्ये जे काही वर्णन बघितलं आहे त्या पॅराग्राफवरून याच्यात मी थोडक्यात तुम्हाला आता इंग्लिशमध्ये सांगितलं आहे. आफ्टर वी आर गोइंग टू सी द लेसन 1.2 ऑन टू द सुमित हू इज द टॉप. तर विद्यार्थी मित्रांनो, या आपण लेसनची थोडक्यात माहिती बघितली आहे सुरुवातीलाच पहिल्या पिरियड्समध्ये. टुडे वी आर गोइंग टू सी द नेक्स्ट पॅराग्राफ. 2 or 3 people could stand there on the roof of the world if you cut ice. तर विद्यार्थी मित्रांनो पहा, ज्यावेळी जरी तुम्ही ते आईस कट करण्याचा प्रयत्न केला आहे कुठं त्या जगाच्या त्या रूपवरती, आणि अशा काही जगाच्या रूपवरती तुम्ही जेव्हा कट करू शकता आणि देअर कुल बी स्टँड, तिथं तुम्ही किती फक्त 2 किंवा 3 लोक उभे राहू शकतो. When they are 30 feet below the top, there was enough flat square for 2 people or to sleep. आणि 2 लोकांसाठी जो फ्लॅट स्क्वेअर झोपायला तो काय होता, तिथे एक पुरेसा होता. आणि त्या टॉप खाली ते फक्त किती 30 फीट फक्त ते काय होतं सुटेबल होतं. आणि 2 किंवा लोकांसाठी तो फ्लॅट स्क्वेअर झोपायला काय होता एक इनफ होता. यू कुड पिच 1 टेंट there. The Sumit is flat on one side and steep on the other. आता you could pitch 1 tent there. त्या ठिकाणी एक काय झालेलं आहे, त्याचा तंबू आपण म्हणून टेंट म्हणून करण्याचा प्रयत्न केला. द सुमिट इज फ्लॅट ऑन वन साइड अँड स्टीप ऑन द अदर. दुसऱ्या साईडवरती जे स्टीप होती आणि एका साईडवरती जो फ्लॅट, आपण त्याला सुमित म्हणजे कळस म्हणू. देअर इज स्नो ऑन द नॉर्थर्न साइड, रॉक्स ऑन द साऊथ अँड ईस्ट अँड स्नोवी रॉक्स ऑन द वेस्ट. तर विद्यार्थी मित्रांनो पहा, जे काही आपण हे जे ईस्ट वेस्ट आपण साऊथ नॉर्थ म्हणू, पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण, अशा या 4ही दिशेला जे काही तुमचे जे स्नो दाखवलेला आहे, रॉक दाखवलेला आहे, या प्रत्येक 4ही बाजूला जे ज्या दिशेला जे काही जे दाखवलेलं आहे त्याच्यामध्ये रॉक आहे, स्नो आहे. नंतर पहा, यू स्टेड ऑन द टॉप ए लिटल मोर दॅन 15 minutes. आता पहा 15 मिनिटापेक्षा जास्त ते काय झालेलं आहे, त्या टॉपवर आम्ही काय झालं स्टे थांबला गेलेलो. वी वेअर लकी दॅट देअर वॉज नो गेल. आता बघा परत पुन्हा त्यांनी काय म्हणलं आहे, वी वेअर लकी, आम्ही एक नशिबान होतो. का बरं नशिबान होतं? बिकॉज देअर वॉज नो गेल. वी वेअर लकी म्हणजे कोण? टेंजिंग अँड एलरी वेअर लकी बिकॉज देअर वॉज नो गेल इन दॅट टाईम. कारण ज्यावेळी त्या 15 मिनिटापेक्षा तिथं असं काही आम्ही जास्त थांबू
शकलो नाही, थांबू शकलो नाही, कारण आम्ही लकी होतो आणि तो फ्लॅट आमच्यासाठी होता. आणि तिथं गेल्यानंतर आमच्यासाठी एक काय होत आहे, गेल नव्हता, म्हणजे स्ट्रॉंग असा वाईंड नव्हता. और इट विल has swept us up. My next start was how to get down safely. It will have saved. आणि आम्ही ते काय झालेलं आहे, ते पूर्ण करून झोपला गेलेला आहोत. आणि माझा जो नंतरचा विचार आहे, तो नंतरचा विचार म्हणजे काय, ते खाली सुरक्षितपणे त्या गोष्टी आम्हाला काय करायच्या होत्या, पूर्ण साध्य करायच्या होत्या, मिळवायच्या होत्या. अशा रीतीने तो जो टेंजिंग आणि हिलरी या व्यक्तीचं त्याने काय होते, स्वप्न होतं. म्हणून तो म्हणते का बा, वी स्टेड ऑन द टॉप ए लिटल मोर. आम्ही फक्त 15 मिनिटापेक्षा जास्त तसं आम्ही तिथं थांबल्या गेलं, कारण वी वेर लकी. आम्ही दोन्ही व्यक्ती काय होतोय, नशिबवान होतो, कारण देअर वॉज नो गेल. तिथं असा स्ट्रॉंग वारा नव्हता. म्हणून ते देवाला काय करत होते, साकडे घालत होतं. आणि चारही बाजूला जे आपण पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण म्हणतो, देअर इज नो स्नो ऑन द नॉर्थन साईड, रॉक्स ऑन द साऊथ अँड ईस्ट अँड स्नोवी रॉक ऑन द वेस्ट. अशा चारही दिशेला ते जे रॉक आपण खडक म्हणू, बर्फ म्हणू, अशा काय ते चारही दिशेला त्यांनी बघितलं गेलेलं आहे. तर नाऊ वी आर गोइंग टू सी द नेक्स्ट paragraph. On the descent from the Sumit, I was walking behind Hillary. आता डिसेंट म्हणजे मित्रांनो हलणे, मूव. आय वॉज वॉकिंग बिहाइंड हिलरी. त्या हिलरीच्या पलीकडे मी चालत गेलेलो, चालत होतो. कुठून तर त्या कळसपासून, सुमितपासून. आय वॉज फॉलोइंग हिम अँड होल्डिंग द रोप टाईटली. आणि ते रोप टाईटली मीन्स विद्यार्थी मित्रांनो आपण काय म्हणू, तर घट्ट अशा दोरीने बांधणे. म्हणजे आपण रोप मीन्स दोरी, टाईट मीन्स बांधणे. तर घट्ट अशा दोरीने काय केलेलं आहे, ते बांधल्या गेलं आहे. आय वॉज फॉलोइंग हिम. आणि माझ्या पाठोमाग मी त्याला काय करत आहे, बघत आहे, तो चालत येत आहे. अँड होल्डिंग द रोप टाईटली. And my determination was to make sure he descended safely. आणि माझा जो दृढ निश्चय होता तो काय होता, ही डिसेंडेड सेफली. ते पूर्णपणे सुरक्षितपणे ते मला पूर्ण काय करायचं होतं, खात्रीने तयार करायचं होतं, बनवायचं होतं. हा एक माझा काय होता, एक डिटर्मिनेशन होता. माय एम अँड माय डिटर्मिनेशन, माझा हेतू आणि माझा दृढ निश्चय काय होता, कोणाचा, तर टेंजिंग अँड हिलरी was to make sure he descended safely. I must say that the climb down was more difficult and dangerous than the climb up. परंतु ते दोन्ही काय म्हणतो बा, का ज्यावेळी was climb up on the mount, that is not the very easy, and I must say that the climb down was more difficult. माझ्या म्हणण्यानुसार जेव्हा आम्ही काय झालेलो आहोत, खाली आलेलो आहोत, तेव्हा फार कठीण होतं आणि डेंजरस होतं. कशापेक्षा, दॅन द क्लाइंब अप, वरती जाण्यापेक्षा खाली येणं हे आमच्यासाठी काय झालेलं आहे, एक डिफिकल्ट आणि डेंजरस झालं आहे. इफ यू स्लिप डाऊन यू विल गो इन टू कंगशम glacier and there will be no trace left of you. आणि परत if you slip down, आणि जेव्हा खाली झोपल्यानंतर you will go into कंगशन ग्लेसियर, आणि त्या कंगशन मध्ये काय गेलेला असेल, आणि गेल्यानंतर there will be no trace left of you. आणि तेथे असा ट्रेस नाही म्हणजे काय बा, असा कोणताही अडथळा नाही तुमच्या साईडला. म्हणून तो काय झालेला आहे का, यू विल गो इन टू कंगशन ग्लेसियर.
नंतर पहा मोर कॉशन निडेड. ऑफकोर्स इट टूक लेस टाइम क्लाइम्बिंग डाऊन. आता त्याने काय म्हणला, इट टूक लेस टाइम क्लाइम्बिंग डाऊन. आता जेव्हा तो काय करत होता, वेन ही वॉज क्लाइम्बिंग ऑन द माउंटेनिंग द टाइम इज व्हेरी लेस टाइम. तो टाइम ज्यावेळी तो कसा होता, एक छोटासा होता, आणि ज्यावेळी ते कळसवरती चढण्याचा प्रयत्न करतो कोण, इलेरी अँड Tenzing was the climbing on the mountaineering. So this time is very less time for us. I mean say, so we are saying that it took less time climbing down. But you needed more HCR. Backcastman दिला caution. When I reached camp 9, my first thought was thank God we have been spared an accident. ज्यावेळी आम्ही काय झालेला, माझा जो पहिल्यांदा जो विचार होता, तो माझा पहिला विचार म्हणजे कोणाचा, माय फर्स्ट थॉट म्हणजे टेंजिंग वॉज द फर्स्ट थॉट. तो काय म्हणतो देवाला, थँक गॉड अँड वी हॅव बीन स्पेअर्ड अन ॲक्सिडेंट. आणि आमच्यासाठी अतिरिक्त असे काही ॲक्सिडेंट आहे काय, असं स्पेअर्डमध्ये अपघात आहे काय, म्हणून तो देवाला काय करत आहे, धन्यवाद घालत आहे, धन्यवाद करत आहे. केव्हा, आय रीच कॅम्प 9. त्यावेळी मी कॅम्प 9ला जेव्हा आम्ही पोचतो, त्यावेळी मी माझ्या पहिल्यांदा विचारामध्ये मी देवाला काय करत आहे, एक धन्यवाद घालत आहे का त्या ॲक्सिडेंटपासून आम्हाला स्पेअर ठेव, अतिरिक्त ठेव. अँड इफ अप टू नाऊ देअर हॅव बीन नो ॲक्सिडेंट्स. आणि जेव्हा वेळी आम्ही देवाला एक साकडं घातल्यानंतर ते आमच्यामध्ये आलेला, देअर विल बी नो ॲक्सिडेंट इन माय लाईफ बिकॉज आय विल bring the thank to God. There will be no spared for me about an accident, and if you know there have been no accident. म्हणून तिथे आम्हाला ॲक्सिडेंट घडला आहे. आणि नंतर काय म्हणतो, आय होप देअर विल बी नन इन फ्युचर. आणि माझ्या अपेक्षेनुसार असं भविष्यामध्ये काही घडलेलं नाही. कोण म्हणतो, तर टेजिंग वॉज सेईंग अबाउट ए फ्युचर देअर विल नो नन इन माय लाईफ. मी माझ्या जीवनामध्ये असं मला काही घडलं नाही. आणि आय कॅन शुअरली डॅट, मी शुअरली खात्रीपणे सांगू शकतो का देअर विल बी नो नन इन माय फ्युचर, देअर विल बी नो ॲक्सिडेंट इन माय लाईफ. आय विल गिविंग ए थँक टू गॉड अँड वी हॅव बीन स्पेअर्ड अन ॲक्सिडेंट अँड इफ अप टू नाऊ देअर हॅव बीन नो ॲक्सिडेंट. I had always prayed to God and He has saved me. नंतर शेवटच्या लाईनमध्ये काय म्हणतो पाहतो, I had always prayed to God and He has saved me. मी माझ्या देवाकडे काय करत आहे, एक सायलेंटमध्ये शांतपणाने एक प्रार्थना करत आहे, आणि मला अशा विघ्नातून, मला अशा याच्यातून तो काय करत आहे, वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. कोण, तो भगवान. तो त्याला काय करत आहे, धन्यवाद घालत आहे, प्रार्थना करत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या याच्यामधून आपण थोडंसं त्यामध्ये मराठीत वर्णन केलेलं आहे. तर नाऊ वी आर गोइंग टू सी द नेक्स्ट पॅराग्राफ. ॲट कॅम्प 9 हिलरी अँड आय वेर इन नो मूड फॉर एनी टॉकिंग. आता हिलरी आणि मी त्या टॉकिंगसाठी, बोलण्यासाठी असं त्याचं दोघाही व्यक्तीचं असं त्या 9 कॅम्पवरती विचार नव्हता, मूड नव्हतं. वी जस्ट अटेंड टू अवर ओन थिंग. आणि आम्ही आमच्या स्वतःच्या गोष्टीला वरती आम्ही आता काय करत आहे, अटेंड आहे, अदर आहे. वी स्टेड देअर अबाउट हाफ अँड हावर. वी बॉइल्ड सम नो टू मेक लेमन वॉटर अँड ड्रँक इट. आणि आम्ही ज्यावेळी अर्धा तास थांबल्यानंतर आम्ही काय केलेलं आहे, काही जे बर्फ आहे ते पूर्ण काय केलं आहे, उतरवण्यासाठी तयार करत आहे, आणि लेमन वॉटरसुद्धा, आणि ते आम्ही पिण्याचा प्रयत्न करत आहे. वेन यू लेफ्ट, ज्यावेळी आम्ही डाव्या साईडला होतो त्यावेळी त्याने काय केलेलं आहे, त्या टेंजिंग आणि नार्गेनी वी टूक ओनली अवर स्लीपिंग बॅग्स अँड लेफ्ट एव्हरीथिंग एल्स बिहाइंड इन द टेंट. आता मला टेंजिंग अँड हिलरी वॉज सेईंग अबाउट द sleeping bags. When we say we took only our sleeping bags and left everything else behind the tent.
फ्रॉम कॅम्प 9 टू कॅम्प 8. परत पाहते की काय झालेलं आहे. त्या 9 कॅम्प पासून टू बी कम विथ द टू कॅम्प 8. त्या 9 कॅम्प पासून 8 कॅम्प पर्यंत परत ते आलेले आहे. आणि वेन वी स्पेंड द नाईट, आणि इन दॅट टाईम द नाईट हॅज स्पेंड. आणि त्या टायमामध्ये त्या दोघाही व्यक्तींनी काय केलेलं आहे, ती रात्र पूर्ण खर्च केलेली आहे. आणि वॉज इजियर जॉब, आणि अशा रीतीने त्यांना वी हॅव गॉट अन इजियर जॉब इन दॅट नाईट बिकॉज वी स्पेंड द नाईट फ्रॉम कॅम्प 9 to camp 8. Just above camp 9 where the others could see us, I raised my arm with my thumb up. आणि नंतर काय झालेलं आहे, ज्यावेळी मी कुठं मला आम्ही दुसरं काय बघू शकतो, आणि बघल्यानंतर माझ्या स्वतःच्या हाताने, माझ्या स्वतःच्या पोटाने मी पूर्ण ते काय केलेलं आहे, रेस केलेला आहे, म्हणजे उभारण्याचा प्रयत्न केला आहे. नॉईस अँड लो सास अँड देअर फेसेस फ्लश विथ जॉय. इन दिस वे आय वॉज एबल टू टेल देम ऑफ अवर सक्सेस. नॉईस अँड लो हे काय करत आहे, या दोन्ही व्यक्तीला बघत आहे, आणि बघल्यानंतर त्याचा जो चेहरा झाला आहे, विस्कळीत झाला आहे, आणि त्याच्यामधून अखंडितपणा झालेला आहे. त्याच्यातून त्यांना काय झालेलं आहे, आनंद व्यक्त झालेला आहे. इन दिस वे आय वॉज एबल टू टेल देम ऑफ अवर सक्सेस. आणि ज्यावेळी त्यांना ते काय करत आहे, सांगण्याचा प्रयत्न करत आहे, सक्षम सांगण्याचा प्रयत्न करत आहे, आणि या मार्गातूनच आम्ही काय झालेलं आहे, टू बी सक्सेसफुल इन माय लाईफ टू क्लाइंब ऑन द माउंटेनिंग. ॲज वी गॉट नियरर टू कॅम्प नाईट, लव केम टू मीट अस अँड केम अप अबाउट 300 feet विथ टी अँड कॉफी. नंतर काय झालेलं आहे, त्या कॅम्प 8 वरती आम्हाला जवळपास ते मिळालेले आहे, आणि ते आमच्याकडे कशासाठी येत आहे, 300 feet तर विथ टी अँड कॉफी, म्हणजे चहा आणि कॉफी घेऊन येण्यासाठी. तर विद्यार्थी मित्रांनो, या पॅराग्राफमधून आपण परत पुन्हा काय बोललं आहे, वी कॅन सी द ट्रान्सलेशन इन टू मराठी फ्रॉम दिस पॅराग्राफ. I hope that you can be understand as the meaning of this paragraph. After we are going to see the last paragraph from this lesson. Another 50 feet down we met Noise, who brought us more tea. This tea smelled kerosene. Apparently, it had been made in a hurry and somehow some kerosene got into the welcome cup. आता बा 50 फीट दुसऱ्या खाली काय झालेला आहे, तो मी नाईस म्हटला आहे, कोण जो आम्हाला काय करत आहे, त्या दोन्ही व्यक्तीला म्हणजे कोणाला हिलेरी आणि ट्रेंजिंगला तो चहा आणून देण्याचा प्रयत्न करतो. दिस टी स्मेल केरोसिन. आणि केरोसिनवरती त्याने काय केलेला आहे, तो चहा वितळवलेला आहे. ॲपरंटली, ॲपरंट म्हणजे काय, वरवर बघणे. इट हॅड बीन मेड इन ए हरी. आणि तो घाईघाईमध्ये तो त्यांनी काय केलेला आहे, एक चहा तयार केलेला आहे. आणि समहाऊ सम केरोसिन गॉट इन टू द वेलकम. आणि त्या केरोसिनच्या ह्याच्यामधून त्याने काय केलेला आहे, एक तो चहा तयार केलेला आहे, आणि तो आणून केलेला आहे, आणि त्याच्यातूनच तिचं काय केलं आहे, वेलकम केलेलं आहे. बट आय नॉट सेन्स द जेंटलमॅन आय हॅड टेकन सो मच ट्रबल टू ब्रिंग इट. आय वॉज गोइंग टू एन्जॉय इट व्हॉट एव्हर द स्मेल. आणि परंतु माझ्या विचारानुसार तो एक माणूस काय झालेला आहे, आमच्यासाठी जेंटलमॅन तयार झालेला आहे. कारण त्याने काय केलेलं आहे, अशा काही त्रासामधून तो 300 फीट वर आलेला आहे, आणि वर येऊन आमच्यासाठी त्याने काय केलेलं आहे, चहा आणि कॉफी आणून देण्याचा प्रयत्न केला आहे. आणि आय वॉज गोइंग टू एन्जॉय इट व्हॉट एव्हर द स्मेल. आणि मला किती त्याच्यामधून जरी गंदी स्मेल आलेली आहे, वास आलेली, तरी मी त्या ठिकाणी जात आहे, आणि मी माझ्या जाण्याच्या या मार्गातून मी काय करत आहे, माझ्या याच्यामध्ये एन्जॉयमेंट करत आहे. अशा रीतीने हा लेसन विद्यार्थी मित्रांनो संपलेला आहे, आणि माय टाईम इज ओव्हर.
and next topic will you see tomorrow. Thank you.